वंचितांच्या हाती सत्ता सोपवण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये 17व्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र राजकीय आघाडी निर्माण झालेली आहे. या आघाडीचं जे वातावरण महाराष्ट्रभरात निर्माण झालेलं आहे ते सत्तेचा आत्मविश्वास देणारा आहे आणि त्यामुळे या आत्मविश्वासाच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार दिले जात आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आपल्याला माहीत आहे किंवा जाणवतं, अशा उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी एक असणारे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात ज्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे त्याचे डॉक्टर अरुण सावंत आज आपल्याबरोबर त्रिभुज मीडियासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित. सर, त्रिभुज मीडियामध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. वंचित बहुजन आघाडीचं जे सत्ता सोपानाचं कार्य सुरू आहे याच्यातले मला वाटतं तुम्ही सर्वात उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहात शिक्षणाच्या संदर्भामध्ये. तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? ग्रामीण भागात माझं शालेय शिक्षण झालं. ग्रामीण भागाचे शेतकरी आणि सर्व वर्ग जो आहे, वंचित समाज आपण ज्याला म्हणतो, सर्व प्रकारचे म्हणजे तो कुठल्याही जाती धर्माचा असो, की वंचितपणा हा काय आहे की बऱ्याच लोकांना निसर्गाची साथ असून संधी साधता आल्या नाही. तर आपण एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू असं काही आपल्या देशात निर्माण झालं नाही. किंबहुना देश एवढा मोठा असल्यामुळे पारतंत्र्यानं तो करता करता, परंतु जेव्हा आपण प्रजासत्ताक झालो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, की ज्या गतीने हा विकास सर्वसमावेशक व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. त्यामुळे जरी आपण विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान सगळ्या गोष्टी बोलतोय, जगभरात ज्या गोष्टी घडतात त्या आपण बघतोय, त्याचं अनुकरण करून आपणही काहीतरी फार मोठ्या प्रमाणात करून सर्वसमावेशक असा विकास व्हायला पाहिजे होता, तो अजून झालेला नाही. किंबहुना तो आता असं लक्षात आलं की 10-15 वर्ष की तो वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. म्हणजे जे वंचित नाही आहेत त्यांच्याकडे समृद्धी वाढते, वंचितांकडे पात्रता असून त्यांना वंचित ठेवलं जातं, त्यांचे हक्क असून ते आपण निर्माण करतो. मी शिक्षण क्षेत्रात पाहिलेलं आहे, तसं होत नाही. पर्यावरण, उद्योग ह्यांचा विकास होत असताना, वाढत असताना, की आजूबाजूला त्याचं काय होईल? आपल्या नद्या, नाले, सौंदर्य, जे रिसोर्सेस आहेत, समुद्र आहे, की ज्याच्यावरती बऱ्याच लोकांचं जीवन अवलंबून आहे. खाडी म्हणा, समुद्र म्हणा, आमचा अख्खा कोकण किनारा बघा, की प्रचंड त्याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, की ज्याच्यावर अनेक मार्गाने, नुसतं मच्छीमारी नाही, टुरिझम पासून जग श्रीमंत झालेलं आहे. मग आपल्याकडे एवढं असताना आपले कोळी बांधव पिढीजातपणे अजूनही मासेमारी करतात, ती संपुष्टात झालेली आहे. जिथे टुरिझम व्हायला पाहिजे तिथे आपण प्लास्टिकची घाण बघतोय सगळी. उद्योगधंदे की जिथे प्रदूषण व्हायलाच नाही पाहिजे ते सातत्याने वाढत आहे. मग प्लास्टिक बंदी, हेमतेम अशा गोष्टी बोलतो आपण. आज आपण माझ्या परिसरातला जो भाग बघतो, नद्या, या मुंबई शहराचं अख्खं जीवन ठाणे पालघर जिल्ह्याच्या पाण्यावरती आहे. परंतु वंचित समाज जो तिथे आहे, राहणारा गरीब आहे, कुठल्याही वर्गाचा असू दे, त्याला प्यायला पाणी मिळत नाही. आपल्या आया बहिणी तिकडे 2-3 किलोमीटर उघड्या पायाने उन्हात फिरतायत, पण हे पाण्याचं संरक्षण झालेलं नाहीये किंवा साठवलं ते दिलं जात नाहीये. त्याच्यापासून पण वंचित केलं जातं. ज्या सुखसुविधा निर्माण केल्या जातात त्यांच्यापासून ते वंचित आहेत. सांगा कुठला असा क्लब आहे अम्युजमेंटचा, एंटरटेनमेंटचा, त्याच्या फीज बघा. आज शिकलेला पण सामान्य कुटुंबातला माणूस त्याचा उपभोग घेऊ शकतो का? मी ह्या सगळ्या 5 स्टार त्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी विशिष्ट वर्गाकडे जाऊन इतर समाजाचं शोषण होतं की नाही मला माहित नाही. इनडायरेक्टली होतं. लेबर लॉ पासून तर ते वेजेस पासून, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकऱ्या,
अनुदानित संस्था विनानित संस्थांमधलं जे गोंधळ चाललेला आहे तो ह्याच्यामध्ये कुठेतरी आपलं तत्व प्रणाली नियम आणि एक स्टँडर्ड म्हणतो आपण ते सुद्धा आपण फार मोठ्या गतीने हरवत चाललेलो आहोत. त्यामुळे वंचितता वाढणार आहे. मग सत्तेमध्ये ज्यांना समजतं त्यांनी यावं. शिक्षणाचा कायदा असो कुठलाही असो, पर्यावरण भूमीचा असो, रक्षण असो, पोस्टल असो, CIZ असो, हे प्रभावीपणे मांडणं सांगणं विचार करून ते निर्माण करणं. कायदा आणा काढा, कायदा आणा बदला, हे करा. हा संबंध शहर स्वच्छ भारत अभियान म्हणतो आपण. स्वच्छता आपण करायचं, कचरा गोळा करायचं बघतो आपण. नवनमाने नेत्यांची पुस्तके येतात, पण त्या कचऱ्याचं पुढे काय करायचं? आज नागरीकरणामध्ये आमची शहरं माणसांनी जेवढी गजबजलेली आहेत, वाहनाने गजबजली आहेत, तितकंच आमच्याकडे मोडतोड वेस्ट घन कचरा हे निर्माण होतोय. तो कुठेतरी शहराच्या बाहेर जिथे वंचित राहतात तिथे नेऊन टाका. दुर्गंधीत राहा, त्याचा वास घेत बसा. अनेक प्रकारचे दुर्धर तुम्हाला इजा होतात, रोग होतात, ते सहन करा. आमचे हॉस्पिटल्स भरा. त्याच्या अवतीभोवतीच्या नदी नाले लँड जमीन ह्या खराब करून टाका. हे जे चाललेलं आहे, मग विज्ञान तंत्रज्ञान जगात इतकं प्रगत झालं असताना त्याचा योग्य विनियोग करण्याच्या काही सूचना आहेत का? नुसतं कायदा आहे 2016चा वेस्ट मॅनेजमेंट, पण एवढ्या मुंबई शहरासारख्या ठिकाणी आज कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचं असं कुठलं काय तंत्रज्ञान बसलेलं आहे का? आहेत. चेंबूरचे गोराईचे लोक घाण वास घेतात. तर म्हणून ह्या वंचित लोकांनाच कळतं की आपण कशापासून वंचित आहोत. पण सत्या समीकरणामध्ये सत्तेसाठी नाही, परंतु सत्तेमध्ये येऊन चांगला कायदा करणं हे उद्देश असलं पाहिजे. सर्वांचा विकास होणं हे उद्देश असलं पाहिजे. दुर्दैवाने असं होत नाही आता. आणि जी माणसं कामधंदा न करता शासन सेवा समाजसेवा करून समाजाची नाळ जाणतात, आमच्यासारखी उंच शिक्षित लोक, त्यांना विज्ञान तंत्रज्ञान माहिती, मग कुठे ते त्याची जोड घालावी असं मला वाटतं.